तुमच्या घरी आई आणि बहीण, आजी असन, कोणी पण असन, स्त्री असन, त्यांनी हा व्हिडिओ बघा. यज्ञासारख्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला. का होऊन राहिला? कारण माहिती आहे का तुम्हाला? वासना निर्माण का होऊन राहिल्या? लहान लहान मुलीवर 70 वर्षाच्या म्हातारीवर का वासना निर्माण होऊन राहिला तुम्हाला माहिती आहे का? कारण काय आहे? हे सोशल मीडिया आहे. तुमच्या आईच्या फोनमध्ये पण सोशल मीडिया, तुमच्या वडिलाच्या पण फोनमध्ये सोशल मीडिया आहे. तुमच्या 3 ते 4 वर्षाच्या मुलीपाशी फोन जो असतो, शाळेत जाणारी 3 ते 4 वर्षाची नाही तर 10 ते 12 वर्षाची मुलगी असतो, तिच्यापाशी पण फोन असतो, तिच्यापाशी पण इंस्टाग्राम आहे. आणि 20 ते 25 वर्षाचा मुलगा जो असतो ना, 30-35 वर्षाचा, त्याच्यापाशी पण इंस्टाग्राम आहे. आणि इंस्टाग्राममुळं सगळा नंगानाच होऊन राहिला. कारण इंस्टाग्रामवर एवढं कंटेंट दाखवले जाते की तुम्हाला मी सांगू शकत नाही. पुऱ्या नग्न वस्त्र असतात मुली, बाया, नासूकल्या फॉलोसाठी, व्ह्यूसाठी आणि शेअरसाठी स्वतःचा शरीराचा नंगानाश करतात. आणि त्याचे नवरे काही म्हणत नाही त्याला. त्याचे नवरे जॉबला जातात, 8-12 तास ड्युट्या करतात आणि आपल्या बायका इथं सोशल मीडियावर नंगानाच करतात आणि पैसे कमावतात. पैसे कमावत असाल रंडी खाण्यात जा, पैसा बिंदास कमवा, शरीर विका. पण सोशल मीडियावर तुम्ही हा असा गंदा प्रसार करून राहिले तर हे चुकीचं आहे. आणि गव्हर्नमेंटने याच्यावर दक्षता घ्यायला पाहिजे आणि हे जे इंस्टाग्राम हे बॅन करून द्यायला पाहिजे. हे माझं मत आहे. तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा. यूट्यूबवर बघत असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असाल फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा आणि शेअर करा हा व्हिडिओ. कारण इंस्टाग्रामवर जास्त करून नंगानाच होत आहे, शरीर प्रदर्शन होत आहे. 99% शरीर प्रदर्शन होत आहे. उली ढुटूक वरतो ढुटूक लावतात, खाली ढुटूक लावतात, बस दुसरं काहीच नाही. 5% कपडे घातले जातात. विचार करायची बाब आहे. त्या कारणामुळं शोषण होऊन राहिलं आहे आणि लहान मुली आणि 17 वर्षाची म्हातारी बळी पडून राहिले. हे सगळं आपल्यामुळं, आपल्या सोशल मीडियामुळं, आपण जे व्हिडिओ बघतो त्याच्यामुळं. एखादा इंस्टाग्राम ओपन केलं ना तर डायरेक्ट तेच दिसतात. शरीर बघा द्यायचं, हे पान ते पा, समोर धुडूक पहा, मागचे धुडूक पहा, हे पान ते पहा. विचार करायची ती गोष्ट आहे. एवढा वासना निर्माण होऊन राहिला असं तर वासना भिजवण्यासाठी डायरेक्ट तुम्ही देशाच्या ह्याच्यात चालले जा बिंदास. तिथं पण मस्त 4 दिवारीमध्ये तिथं पण जास्त पैसा मिळतो. इथं एवढा डान्स केल्यापेक्षा तिथं त्याच्यासमोर नाचा, तिथं पण पैसा जास्त मिळतो इकडल्यापेक्षा. अरे तुम्हाला शरीर विकायचे असेल तर वेश्या बऱ्या द्या, त्या माणसं मन विकत नाही. 10 बाय 12च्या रूममध्ये शरीर विकते, पण तुम्ही खुल्याम शरीर विकून राहिले इंस्टाग्रामवर. हे बरोबर नाही आहे. शरीर विकण्याचा धंदा चालू केलेला आहे तुम्ही. तुमचे नवरे कामं करते 8-12 तास, रात्रीचे बेरातचे ते थक्के भाकवले आणि तुम्ही दिवसभर काम धंदे नसते तुम्हाला आणि इकडे नग्न वस्त्र होता आणि आकर्षण पैदा करता, वासना निर्माण करता. मग वासना मिटायची कुठं? मग 2 वर्षाची तर 70 वर्षाची म्हातारी बळी पडतात. विकास छोटा आहे, सगळं तुमच्यामुळे होऊन राहिलं. हे कळलं काय? तुम्ही याला कारणीभूत दुसरं कोणी नाही आहे. हा सोशल मीडिया आहे आणि तुमचं ते इंस्टाग्राम आहे. इंस्टाग्रामवर नंगानाच केला जातो, शरीर प्रदर्शन केलं जाते, घमिले दाखवते, समोरचे बोलो दाखवते. काय दाखवते देव जाणे, का दाखवते? मग म्हणता युवराज नंगा बोलतो. युवराज नंगा बोलत नाही, तुमचं अस्तित्व नंगा बोलत आहे, तुमचा दिखावा नंगा बोलत आहे. तुम्ही दाखवतात तसं म्हणून काय होणार आहे? वासना निर्माण होणार नाही काय? अरे लहान मुलांच्या मनात वासना निर्माण होते. पहिले समजायचे नाही लहान मुलांना, सगळं मुलांना समजते जे काय करायचं ते. विचार करायची गोष्ट आहे. हे का वाढलं? कारण एकच आहे, हे इंस्टाग्राममुळं लहान लेकरांचं शोषण होत आहे, म्हाताऱ्या माणसाचं शोषण होत आहे, नियती लोकांचं शोषण होत आहे. कारणीभूत हे इंस्टाग्राम आहे, यांच्यावर काम करणाऱ्या बायका आहे. नवरा थकबाकला राहतो, 8 ते 12 घंटे काम करतो बिचारा. त्याला काहीच माहिती नाही राहते आपली बायको काय उताय ठाय करत आहे इंस्टाग्रामवर. तिला तिची आयडी माहीत नसते. नासूकल्या फॉलोसाठी, व्ह्यूसाठी शरीर प्रदर्शन करते. हे दाखवू दे, ते दाखवू दे, ते दाखवू दे. त्याच्यापेक्षा एक काम कर ना, 10 बाय 12च्या रूममध्ये एक धंदे खोल ना. 10 बाय 12च्या रूममध्ये धंदे खोला, पैसा कमवा. त्याच्यापेक्षा तुमच्या त्या बुधवारपेठेची वेश्या पुरल्या, ते 10 बाय 12च्या रूममध्ये जाऊन धंदे करते पण आत्मसन्मान विकत नाही. तुम्ही तर आत्मसन्मान विकता. लहान मुलं पण तुमचे व्हिडिओ पाहू शकत नाही, तर 70 वर्षाचा म्हातारा पण व्हिडिओ पाहू शकत नाही. पारिवारिक लोक व्हिडिओ पाहू शकत नाही तुमचे. एवढा नंगानाच करता तुम्ही, एवढा धंदे दाखवता. ही चुकीची बाब आहे.
हे दाखवणं बरोबर नाही आहे. दाखवायचा प्रयत्न याचा आहे का माझी बघा शरीर कशी सुंदर आहे, हे आणि ते आहे. दाखवता का अशाने दाखवता काय? अरे बाबा हे दाखवायचं नसते, सुरक्षा असते याची. शरीर तुझं सुंदर आहे हे बरोबर आहे, अजून सुंदर बनव हे माझं मत आहे. पण त्या सुंदर चेहऱ्यावर किती जणांची नजरे असेल हे माहिती आहे का तुला? माहीत आहे काय? नाही माहीत ना. त्या कारणामुळे तुला अगोदर आपल्या सुंदर चेहऱ्याचं तुला जपून ठेवायला लागन. कारण ही सुंदरता कधी धोक्यात येईल काही सांगता येत नाही. आणि ते इंस्टाग्रामवर दाखवतो तू हालू हालू, हे चुकीची बाब आहे. ह्या कारणामुळं तुला समजायला पाहिजे आणि तुला ह्या गोष्टी समजायला पाहिजे. आणि एक म्हणजे काय का तुला स्वातंत्र्य मिळालं म्हणून का काही पण करशील का सोशल मीडियावर? आणि सरकार पण काही करू शकत नाही, कारण सरकार झोपलेलं आहे, याच्यावर कानून आणू शकत नाही. कारण सरकारला टॅक्स भेटते, याचे पैसे भेटते, सगळं भेटते. माझं एकच मत आहे बाबा की अशा ॲप्लिकेशनला, अशा इंस्टाग्राम ॲप्लिकेशनला बॅन झालं पाहिजे. कारण जेणेकरून ह्या गोष्टी नाही होणार नाही. कारण वासना भरपूर वाढलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून प्रसंग निर्माण होत आहे. कळलं का? आणि ह्या प्रसंग आज तिथे झाला, आज उद्या दुसऱ्या कोणाच्या घरी होईल, कुठंतरी होईल. तर आपल्याला दक्षता घेणं महत्त्वाचं आहे आणि आपल्या लेकीबाईला सांगणं महत्त्वाचं आहे की बाई अशी व्हिडिओ बघू नको आणि अशी व्हिडिओ काढत नको. आपल्या मुलांना समजून सांगा का इंस्टाग्राम बॅन करायसाठी आपल्याला इंस्टाग्राममधून आपल्याला आपली ID डिलीट मारावं लागेल आणि इंस्टाग्रामला रिपोर्ट करावं लागेल. आम्हाला तुमचं ॲप्लिकेशन पाहिजे नाही, तेव्हा आपण काहीतरी करू शकतो. नाहीतर असाच नंगानाच होणार आणि असाच चिमुकली लेकरं आणि 70 वर्षाची म्हातारी वाटोळं होणार. कळलं का? ह्या गोष्टीनुसार तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे की वासना निर्माण येणंच होऊन राहिलं, दुसरं काहीच नाही, फक्त सोशल मीडियावर कंटेंट टाकून. आणि ह्या बायकांना धंदे नाही आहे, हे नासूकला फॉलोसाठी व्ह्यूसाठी आपला आत्मसन्मान विकतात, नवऱ्याची इज्जत विकतात, घरपरिवाराची इज्जत विकतात, सासू सासऱ्याची इज्जत विकतात, मायबापाची इज्जत विकतात. कारण मायबापाच्या नाकावर हे निंबू पिऊन राहिले. याला शर्म वाटत नाही. याचे मायबाप बोलत नाही का? याचे नवरे बोलत नाही काय? याचे सासूर बोलत नाही? याच्या समाजातले लोक बोलत नाही का? यायला एवढा नंगानाच करतात हे लोक. इंस्टाग्रामवर नंगानाच करून ठेवलेला आहे, दुसरं काहीच नाही. 5 वेळेत हे सगळं नंग दिसते, शरीर दिसते, त्याचं वासना निर्माण होते. काय करा मग? करते मग 162. दुसरं काय करणार आहे? बरोबर नाही काय? हसू नको, खरं बोलून राहिलो. मग 162 न करता तर मग एखादी चिमुकलीला घ्या किंवा एखाद्या 70 वर्षाच्या म्हातारीला घ्या, आहे नाही काय? नियत ते लोकायला करते ना मला सगळ्या गोष्टी. म्हणून सांगून राहिलो मी तुम्हाला दादा, ह्या इंस्टाग्राम बॅन झालं पाहिजे हे माझं मत आहे. कारण चिमुकलीवर अत्याचार होऊन राहिला, 70 वर्षाच्या म्हातारीवर अत्याचार होऊन राहिला. कारण हे नियती आहे, 70 वर्षाची म्हातारी म्हणजे चिमुकलीच असतात. कळलं का? आणि कारण आपल्या महाराष्ट्रात 70 वर्षाची म्हातारी काय चिमुकली खेळू शकत नाही, 70 वर्षाची म्हातारी फिरू शकत नाही. आणि वासना ही निर्माण होऊन आली इंस्टाग्राममुळं, ह्या वाईट कंटेंटमुळं. जे नग्न अवस्थेतले व्हिडिओ काढतात ना, त्या बायकांना माझं एकच म्हणणं आहे, इंस्टाग्रामवर केल्यापेक्षा त्या बुधवारपेठेत जा, पुण्यामधल्या बुधवारपेठेमध्ये जाय आणि तिथे धंदा खोल. तिथं धंदा खोल आणि तिथं काय करायचं कान कर. त्या इंस्टाग्रामवर करू नकोस. कळलं काय? खरं बोलत असेल दादा कमेंट करून सांग. यूट्यूबवर बघत असेल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. फेसबुकवर बघत असेल फॉलो करायला विसरू नको आणि शेअर कर हा व्हिडिओ. जय जवान जय किसान.